एक दूध एक केली आई जवळकर साहेब वाटतं पत्र द्यायचंय द्यायचं म्हणजे काय बुवा द्यायचं असं नाही करायचं म्हणजे हा जवळकर साहेब तुमचं पत्र आई नुसतं धड आहे मुडकं कुठं आहे काम करतंय हे काय करताय? बोट लावून तिथं गुदगुल्या स्टूपिड तुम्ही मामू आहात दुश्मन का लड़का दुश्मन होता है चले जाओ यहाँ से हेलो ये दुश्मन तुम्हारे पास दोस्ती का हाथ बढ़ाने आया है यही दुश्मन तुम्हारा एक दिन प्यारा दुश्मन हो जाएगा छलो और तुम गाने लगोगे दुश्मन दोस्तों से भी प्यारा है खामोश इधर मराठी में बोलने का समझे हो क्या काम है I mean, काय काम आहे तुमचं तुम्ही बसला तिथं तंबू ठोकून आणि तो पोस्टमन तुमचा पत्ता शोधत गावभर फिरत होता मला वाटेतच भेटला म्हटलं यही मौका है दोस्ती का हाथ बढ़ाने का ये लो थँक्यू लेकिन जरा मराठी में बोलो की हे शत्रुघ्न सिन्हा सारखं काय मनातलं बोलू तुमचा इतिहास विषय कसा होता हो शाळेत गेला होता ना त्याशिवाय का शेतकीची पदवी घेतली मी त्यासाठी शाळेत जावं लागतं ऑफकोर्स पण इतिहास विषय कसा होता खरं सांगू थोडा कच्चाच होता काही ढ विद्यार्थी आहे माझा पण कच्चा होता मला काय अहो पण त्याचं इथं काय ती इतिहासातली गोष्ट आठवली मला तो नाही का अकबर राजा असतो तो मुघले आजम मला नाही सलीम अनारगली तो नाही हा औरंगजेबाचा मुलगा अकबर हा तो नाही का संभाजी राजाकडे दोस्तीचा हात मागायला जातो तसंच हे औरंगजेब वाकडे त्याचा मुलगा मामू वाकडे आपल्याकडे हात मागायला आले संभाजी राजे आओ दोस्त आओ बैठो नको नको इकडे बरं अरे बसाओ घ्या पाणी पिणार नको नको पाणी नको अरे घ्या हो. नको नको तुम्ही घ्या त्याचं काय मी पिक्चर प्रोड्यूस करतोय हो आय सी सगळी तयारी झाली फक्त फायनान्स आणि स्टोरी बाकी आहे अरे वा स्टोरीसाठी मी तुम्हाला नेमलंय मला का काय ती परवाची सिच्युएशन होती हा क्या बात आहे हा आमच्या औरंगजेब वाकडे वर टेरेसवर आणि तुम्ही संभाजी खाली काय डायलॉग होते वा वा क्या बात आहे मला त्या इथं ओशाळ्या मृत्यूची आठवण झाली त्या क्षणाला मी ठरवून टाकलं माझ्या पिक्चरचे संवाद पटकथा सगळं तुम्हीच लिहिणार गाणी तुम्हाला लिहिता येतात का छे बुवा नाही परवाचं दुसऱ्याच होतं काही ठीक आहे आपण गाण्यासाठी नांदगावकर खेपुडकर यांना घेऊ ओके पण तुमच्या डोक्यात काही स्टोरीज आहेत का म्हणजे असली तर सांगा म्हणजे स्टोरी तशी एक आयडिया घोळते डोक्यात सांगा लवकर ए मूड तर गोष्ट अशी आहे एक तरुण मुलगा असतो यंग हँडसम माझ्यासारखा हिरो तो एका फॅक्टरीत कामाला असतो त्या फॅक्टरीचा चेअरमन जो असतो ना त्याला एक मुलगी असते यंग ब्युटिफुल गर्ल थोडी लहरी असते पोरगी तर त्या हिरोचं आणि त्या